नमस्कार मित्रो, माझं नाव सर्व आणि मी प्रसाद करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझ्या मागे तुम्हाला क्लिप्स दिसत असेल, या आहे आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनच्या. तर या व्हिडिओमध्ये आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनचं ओव्हरऑल जे आहे टेक्निकल नॉलेज म्हणजे वर्ध्यापासून तर नांदेडपर्यंत जो प्रवास आहे तो कोणत्या कोणत्या स्टेशनवर होईल, कोणत्या कोणत्या गावाला रेल्वे स्टेशन असणार आहे, किती किलोमीटर म्हणजे किती किलोमीटरचा डिस्टन्स राहणार आहे, त्याच्यानंतर याच्यासाठी सरकारने किती खर्च लावलेला आहे, त्यासोबतच या रेल्वे लाईनवर किती टनल्स असणार आहे, किती ब्रिज असणार आहे, म्हणजे आरयूबी आरओबी किती असणार आहे, त्याची आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, हा व्हिडिओ पाहायच्या आधी जर तुम्ही ऑलरेडी माझा तळेगाव रेल्वे स्टेशन, यवतमाळ रेल्वे स्टेशन आणि दारव्याच्या घाटातला अपडेट जर पाहिला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने समजून येईल. आणि जर तुम्ही हे 3 व्हिडिओ नसेल पाहिले तर या व्हिडिओच्या नंतर सगळ्यात आधी तुम्हाला ते 3 व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे, जे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल, किंवा तुम्ही चॅनलवर जाऊन सुद्धा ते व्हिडिओज पाहू शकता. ते तुम्हाला पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. यामध्ये मी तुम्हाला पूर्ण टेक्निकल नॉलेज देणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पाहतो. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी. सोबतच मी जितकेही सोर्सवरून ही पूर्ण माहिती घेतलेली आहे ती पूर्ण माहितीची म्हणजे जेवढी सोर्सेस आहे त्यांची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. सोबतच यवतमाळ रेल्वे स्टेशनचा आपल्याला ब्लूप्रिंट सुद्धा भेटलेला आहे. जर जे कोणी सिव्हिल इंजिनियर वगैरे असेल किंवा इंजिनियर असेल किंवा ज्यांना नक्षा वाचता जर येत असेल तर त्यांनी मला इंस्टाग्रामवर संपर्क करा, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये यवतमाळ रेल्वे स्टेशनचा जो नक्षा आहे त्याचं पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगू शकेल. तर चला मित्रो, जास्त वेळ न करता आता व्हिडिओ आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर आता महत्त्वाची माहिती जी आपण पाहणार आहोत, ही सर्व माहिती आपण सार्वजनिक टेंडर नोटीस, जे रेल्वेच्या नोटीस असतात त्याच्यातून आपण घेतलेली आहे, जे GR वगैरे म्हणतो आपण त्याच्यातून घेतलेली आहे. तर बघा, रेल्वेची मूलभूत माहिती आहे. रेल्वे लाईनचं नाव असणार आहे वर्धा यवतमाळ नांदेड न्यू BG म्हणजे ब्रॉडगेज लाईन, ज्याची लांबी सुमारे 284 ते 327 किलोमीटर इतकी आहे. मुख्य मार्ग राहणार आहे वर्धा, त्यानंतर कळंब, यवतमाळ, दिग्रस, पुसद आणि त्यानंतर शेवटचा स्टॉप राहणार आहे नांदेडचा. रेल्वेचा प्रकार जो ब्रॉडगेज राहणार आहे, जे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. शकुंतला रेल्वे जी होती ते नॅरोगेज होती आणि हा जो आहे ब्रॉडगेज राहणार आहे. अंदाजित खर्च कमीत कमी यासाठी 3445 कोटी इतका सांगितलं जात आहे. आणि जे जमीन अधिग्रहण असते म्हणजे जे शेतकरी वगैरे ज्यांच्या वावरातून हे रेल्वे चालली, त्याचे 90% काम पूर्ण जे आहे झालेलं आहे आणि आता रेल्वेच्या कामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. वर्ष 2024-2025 पर्यंत याचं 47% काम पूर्ण झालेलं आहे. आणि वर्धा कळंब हा मार्ग याआधी सुरू झालेला आहे. तुम्हाला माहीतच असेल, वर्धापासून कळंबपर्यंतची रेल्वे जी आहे सुरू झालेली आहे. यवतमाळ, पुसद, नांदेड या भागात पूल, स्टेशन, ट्रॅक आणि जे सुरंग म्हणजे टनल आहे त्याचं कामसुद्धा सुरू आहे, जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. टनलचं काम आणि रेल विकास निगम लिमिटेड यांच्या मुख्य अंमलबजावणी जे पोर्टल वगैरे आहे त्याच्यावरून तुम्हाला ही माहिती पूर्ण घेऊन सांगितलेली आहे. आणखी मित्र, जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. मित्र, स्क्रीनवर तुम्हाला जे स्टेशन दिसत आहे वर्धा, देवडी, कळंब, यवतमाळ, त्याच्यानंतर उमरखेड आणि नांदेड, हे या रेल्वे प्रकल्पाचे हे जे रेल्वे लाईन आहे याच्यावाले मेन स्टेशन असणार आहे. आणि या रेल्वे लाईनवर म्हणजे जितके हे रेल्वे लाईन आहे याच्यावर तब्बल 27 असे मेन रेल्वे स्टेशन असणार आहे. आणि सगळ्या रेल्वे स्टेशनची लिस्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, जिची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. म्हणजे ऑफिशियल रेल्वे विभागाची माहिती आहे जी तुम्हाला मी आता देत आहोत. तर यामध्ये तब्बल 27 रेल्वे स्टेशनची माहिती काही या प्रकारे आहे. वर्धा रेल्वे स्टेशन जिथून आपली रेल्वे निघणार आहे त्याची तर ऑलरेडी बनलेलंच आहे. त्याच्यानंतर देवडीचं रेल्वे स्टेशन ऑलरेडी बनलेलं आहे, जे क्रॉसिंग स्टेशन असणार आहे. भिडीचं हाल्ट रेल्वे स्टेशन, त्यानंतर कळंबचं रेल्वे स्टेशन, इथपर्यंत रेल्वेसुद्धा आपली सुरू झालेली आहे. आता त्यानंतर येणार आहे तळेगावचं रेल्वे स्टेशन, जे हाल्ट असणार आणि मेन रेल्वे स्टेशनपैकी एक असणार आहे. त्याच्यानंतर यवतमाळ रेल्वे स्टेशन, जे क्रॉसिंग रेल्वे स्टेशन आहे. त्याच्यानंतर लासिना रेल्वे स्टेशन येईल, लाडखेड, टपोना, दारव्याचं जे आहे मित्र जंक्शन टाईप राहील, म्हणजे एकदम मोठं पण नाही राहील आणि छोटं पण नाही राहील, जे क्रॉसिंग स्टेशन राहणार आहे. त्यानंतर अत्तरगाव स्टेशन, हर्सुल स्टेशन, दिग्रस स्टेशन, बेळगाव स्टेशन, पुसद स्टेशन, हर्षी स्टेशन, शिडोना स्टेशन, पाळशी स्टेशन, उमरखेड स्टेशन. आणि उमरखेडचं जे स्टेशन आहे ते सुद्धा म्हणजे क्रॉसिंगवालं असणार आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. हदगाव स्टेशन, बमानी हाल्ट स्टेशन, वारंगा स्टेशन, देवडी स्टेशन, अर्धापूर स्टेशन, दाभोड रेल्वे स्टेशन, मालटेकरी स्टेशन जे तुम्हाला नांदेडमध्ये मिळेल, आणि नांदेडचं रेल्वे स्टेशन. काय या प्रकारे हे इतके रेल्वे स्टेशन असणार आहे. आणि आता आपली रेल्वे जी आहे या मार्गाने सुरू होईल. तुम्हाला दिसत असेल वर्ध्यावरून थेट आपली रेल्वे निघणार, ती येणार आहे देवडीला. देवडीवरून मित्र ती सरळ जाईल काही या प्रकारे कळंब साईडला भिडीला येईल, भिडीवरून जाईल कळंबला. कळंबवरून तळेगाववर आपलं यवतमाळचं रेल्वे स्टेशन. आणि जसं मी तुम्हाला रेल्वे लाईन दाखवत आहे सेम याच प्रकारे येणार आहे. आता जे छोटे छोटे गाव आहे, छोटे गाव आहे जसं आपलं लाडखेड, टपुना,
यांचे जे मित्र तुम्हाला दिसत नसेल, त्या नावं दिसत नसेल, त्यानंतर तुम्हाला दिसेल दारव्हाचा स्टेशन, त्याच्यानंतर दारव्ह्यानंतर अत्तरगाव, हर्सूल आणि डायरेक्ट मग येईल ती दिग्रसला. दिग्रसनंतर मित्र ते बेळगाव आणि नंतर येईल डायरेक्ट पुसद रेल्वे स्टेशनला. पुसदनंतर हर्षी, शिळोणा, पळशी आणि त्यानंतर सरळ येईल ही रेल्वे आपली उमरखेडला. तर काही या प्रकारे रेल्वे लाईन असणार आहे उमरखेडपर्यंत. त्यानंतर हदगाव रेल्वे स्टेशन राहील, बमानी हाल स्टेशन राहील, वारंगा स्टेशन राहील, देवडी, अर्धपूर, दाभोळ आणि हे सर्व रेल्वे स्टेशन क्रॉस करत शेवटी रेल्वे जे जाईल माळटेकरी स्टेशन आणि नांदेडच्या रेल्वे स्टेशनला. तर काही या प्रकारचा हा पूर्ण रेल्वे स्टेशनचा रेल्वे लाईन राहणार आहे, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ही जी रेल्वे दिसत आहे मित्रो, याच्यामध्ये फक्त जे मोठे मोठे स्टेशन आहे किंवा जे मोठे मोठे गाव आहे त्यांचेच तुम्हाला नावं दिसत असेल. जसे छोटे जे राहते, जसं लाशिना, लाडखेड, तपोना, हर्सूल झालं, हर्षी झालं, शिळोणा झालं, या गावांची नावं नसण्याचं कारण असं आहे की ते मॅपवर इंडिकेट म्हणजे दिसत नव्हते, म्हणून ते तुम्हाला या स्क्रीनवर सुद्धा दिसत नसेल. आणि तुम्हाला जर मी मॅपमध्ये दाखवतो म्हटलं तर काही या प्रकारे हा मॅप असणार आहे. वर्धा, यवतमाळ, नांदेड म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारी ही रेल्वे लाईन असणार आहे. खूप महत्त्वाची रेल्वे लाईन असणार आहे आणि पुढे चालून आपल्या यवतमाळमधून जे आहे बडनेरा वगैरे जे रेल्वे स्टेशन आहे तिथपर्यंत सुद्धा रेल्वे आपली चालू होऊ शकते. बडनेरा नाही म्हटलं तरी आपलं जे जुनं नॅरो गेज होती आपली शकुंतला, ती होती मूर्तिजापूरपर्यंत, तो तरी मार्ग सुरू होऊ शकतो. कारण यातले जे अर्धे रेल्वे स्टेशन आहे, जसं लाशिनाचं रेल्वे स्टेशन झालं, आपलंवालं लाडखेड झालं, टपोना झालं, दारवा झालं, हे ऑलरेडी नॅरो गेज म्हणजे शकुंतला रेल्वे स्टेशनचे सुद्धा स्टेशन होते. ही सगळे जे मॅप वगैरेवरची जी माहिती दिलेली आहे हे मला जमा करायला कमीत कमी 2 ते 3 दिवस लागले. पूर्ण डिटेल्डमध्ये माहिती आहे. सगळ्या माहिती जी घेतलेली आहे ती इंटरनेटवरून घेतली आणि ट्रस्टेड सोर्स जे रेल्वेचे ऑफिशियल वेबसाईट आहे रेल्वेची, रेल्वे न्यूज असं काहीतरी त्याचं नाव आहे, त्याच्यावरून घेतलेली आहे. काही जे आपले राजेंद्र दर्डा यांची वेबसाईट आहे त्यांच्यावरून घेतलेली आहे आणि ऑफिशियल जे रेल्वेचे प्रोजेक्ट्स ज्या कंपन्यांना घेतलेले आहे प्रोजेक्ट, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून हे पूर्ण मॅप वगैरे आपण डाउनलोड केलेले आहे. तर मित्र आता पाहूया आरओबी आणि टनलची माहिती, की किती या रेल्वे लाईनवर किती टनल राहणार आहे, किती आरओबी आणि किती आरयूबी राहणार आहे. पण हे आरओबी आणि आरयूबी म्हणजे काय, चला ते जाणून घेऊया. आरओबी म्हणजे रोड ओव्हर ब्रिज. याचा अर्थ जेव्हा रस्ता रेल्वे लाईनच्या वरून जाते त्याला आरओबी म्हणतात आणि आरओबी म्हणजे रोड अंडर ब्रिज. जेव्हा रस्ता रेल्वे ट्रॅकच्या खालून जातो त्याला आरओबी म्हणतात. तुम्हाला स्क्रीनवर फोटो जर दिसलेच असेल काही या प्रकारे तुम्ही त्याच्यावरून फरक जे ओळखू शकता. तर मित्र टोटल 43 आरओबी या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन असणार आहे आणि टोटल 52 आरओबी असणार आहे, ज्याच्यातील 19 आरओबी आत्तापर्यंत पूर्व झालेल्या आहे आणि बाकीचे कामं प्रगतीपथावर सुरू आहे. आणि आरओबी सुद्धा बांधकामाच्या टप्प्यात सुरू आहे, जे ऑलरेडी आपण दारव्हाच्या घाटातले तुम्हाला मी ब्रिजेस वगैरे दाखवलेलेच आहे. आता आरओबी वगैरे तर तुम्हाला सांगितलंच. आता पाहूया टनलची माहिती. तर वर्धा यवतमाळ नांदेडवर तब्बल 6 टनल असणार आहे आणि यातील मेन महत्त्वाच्या 3 टनल असणार आहे. एकूण लांबी 8 ते 9 किलोमीटर या पूर्ण टनलची राहणार आहे आणि ह्या टनल्स मुख्यतः डोंगराळ भागामध्ये जसं यवतमाळानं पुसदमध्येच असणार आहे. आणि या ज्या मेन 3 टनल आहे याला T3, T4, T5 असे टनलचे नावं देण्यात आलेले आहे. ज्याच्यातली पहिली जी टनल आहे T3 ही आहे ना मित्र 191 किलोमीटरपासून सुरू होईल ते 192 किलोमीटरपर्यंत, म्हणजे कमीत कमी 1 किलोमीटरची ही टनल राहणार आहे. त्याच्यानंतर T4 टनल राहील 195 पासून 195 ते 100 म्हणजे हे कमीत कमी 400 मीटरची टनल राहणार आहे T4. आणि T5 जे टनल आहे ते 200 किलोमीटरपासून तर 203 किलोमीटर म्हणजे तब्बल 3 किलोमीटर लांब, म्हणजे सगळ्यात लंबी जी आहे T5 टनल राहणार आहे. यातली जी T3 आहे टनल नंबर ती 370 मीटरचा ब्रेक थ्रू सुद्धा झालेला आहे. तुम्हाला स्क्रीनवर व्हिज्युअल दिसत झालेला आहे, तुम्हाला स्क्रीनवर व्हिज्युअल दिसत असेल, क्लिप दिसत असेल. तर हे बघा हे टनल पूर्ण म्हणजे पूर्ण अखंड टनल अशी हे पूर्ण झालेली आहे, पूर्ण टनल जोडल्या गेलेली आहे. तर काही या पद्धतीनं पुसदच्या नंतरची बहुतेक पुसदची जी आहे ही रेल्वेची टनल आहे. जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत असेल तर खूप चांगलं राहील. तर मित्र तुम्हाला जे क्लिप दिसत आहे ही आता आपल्या कळंबच्या रेल्वे स्टेशनची आणि कळंबच्या रेल्वे स्टेशनचा ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकलेला आहे आणि मी लवकरच एक पूर्ण डिटेल व्हिडिओ आणेल जिथे तुम्हाला कळंबच्या रेल्वे स्टेशनपासून तर यवतमाळच्या रेल्वे स्टेशनपर्यंतचं पूर्ण काम एकाच व्हिडिओमध्ये दाखवेल. 1 ते 1.5 घंटाचा व्हिडिओ राहील, काही हरकत नाही. तरी तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे हा जो जनरल वेटिंग हॉल आहे आणि तुम्हाला हे तिकीट काउंटर वगैरे जे तुम्हाला दिसत असेल तर काही या प्रकारचा आहे. तर कळंबपर्यंतचं रेल्वे स्टेशन जे आहे कळंबचं रेल्वे स्टेशन पूर्ण झालेलं आहे आणि वर्धा ते कळंबची रेल्वे जी आहे सुरूसुद्धा झालेली आहे. आता कळंबच्या नंतर बेळुणाच्या जे टनल आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. हे जी क्लिप आहे मित्र हे पूर्ण ओल्ड क्लिप आहे आणि हे जे आहे ना बेळुणा जी गाव आहे त्याच्या मागच्या साईडची क्लिप आहे जिथे एक मोठा असा ब्रिज असणार आहे, आरओबी असणार आहे आणि तुम्हाला हे दिसत असेल काही या प्रकारे इथं टीम वगैरे. आणि हे क्लिप्स सुद्धा आपल्या ओल्ड व्हिडिओजमधले आहे जे कमीत कमी 1 वर्ष आधीचं हे पूर्ण काम जे तुम्हाला दिसत असेल. पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये समजावा म्हणून ह्या जुन्या क्लिप्स मी या व्हिडिओमध्ये यूज केलेल्या आहे. तर ही जी टनल दिसते तुम्हाला ही मित्र आपली T3 म्हणू शकता,
कारण ही कळमच्या नंतरची आहे. बहुतेकीचं टेक्निकल जे नेम आहे बहुतेक T3 असेल किंवा T5 असेल. तर या दोनपैकी जे आहे ते मी तुम्हाला कन्फर्मेशन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि ही जी आहे ही बेडोनाजवळची आहे. तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे या टनलचं काम. तर यवतमाळकर तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल हे आहे कार्ली साईड, म्हणजे जी बेडोनाची टनल आहे ते आपण या आधीची तुम्ही जे क्लिप बघितली ती बेडोना साईडची होती आणि आता तुम्हाला दिसत असेल ही आहे कार्लीच्या साईडची क्लिप. आणि कार्लीच्या साईडला सुद्धा काही या प्रकारचं काम 5 ते 6 महिने आधीच झालेलं आहे. आणि या जर तुम्हाला टनलचा व्हिडिओ पाहिजे असेल, नेक्स्ट व्हिडिओ जर तुम्हाला वाटत असेल की मी या टनलचा बनवावा, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओवर कमीत कमी 800 ते 1000 लाईक्स झाले पाहिजे. मी ह्या टनलचा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर ही जी टनल आहे लवकरच हिचं सुद्धा ब्रेक थ्रू वगैरे किती होईल ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये माहीतच पडेल. पण काही या प्रकारे कार्लीच्या साईडचं जे आहे टनल याचं सुद्धा काम झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत यवतमाळचं रेल्वे स्टेशन. पण त्याआधी तुम्हाला तळेगावचं रेल्वे स्टेशन माहीत करून घेणं खूप गरजेचं आहे. लास्ट व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला माहीतच असेल, हा आहे तळेगावच्या आधी आणि पारवा गाव आहे त्याच्यानंतरचा हा ब्रिज बनवण्यात आलेला आहे, ज्याच्या आतमधून जे आहे रेल्वे जाणार आहे. आणि त्यानंतर आता तुम्हाला दिसत असेल हे आहे तळेगाव आणि मी तळेगावच्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आहे. हा आहे पूर्ण लास्ट व्हिडिओमध्ये हा अपडेट दिलेला, म्हणून तुम्ही शेवटचा व्हिडिओ जो आपण टाकलेला यूट्यूब चॅनलवर तो पाहून घ्या तळेगाव रेल्वे स्टेशनचा. ते तुम्हाला दिसत असेल ते तिकीट काउंटर वगैरे आहे. हे बहुतेक ऑपरेटिंग रूम वगैरे किंवा वॉशरूम वगैरे असू शकते. आणि तुम्हाला हे जे दिसत आहे इकडून आपला यवतमाळ आहे आणि यवतमाळवरून सरळ आपली इकडून अशी रेल्वे निघेल बेडोना कार्ली, जे टनल मी तुम्हाला आज दाखवली त्या टनलकडे. ठीक आहे. आणि तुम्हाला मी इकडे एक महत्त्वाचा अपडेटसुद्धा देऊन देतो. इथे जे आहे ना जे अपार्टमेंट्स वगैरे जे राहते छोटे छोटे रूम्स वगैरे ते इकडे बनवणं वगैरे सुरू आहे, ज्याच्यामध्ये जे रेल्वेचे कर्मचारी वगैरे राहतील आणि याची सुद्धा माहिती आपण दिलेली आहे. तर आता बघूया यवतमाळचं रेल्वे स्टेशन. तर मित्र तुम्हाला हे यवतमाळ रेल्वे स्टेशन दिसत असेल काही या प्रकारे. इथं तुम्हाला काम बिल्डिंग वगैरे ज्या बनलेल्या आहेत ते तुम्हाला दिसतच आहे. आणि आता तुमच्या समोर जो आहे एक ब्लू प्रिंट मी ओपन करत आहोत. तर मित्र हे ब्लू प्रिंट किंवा मॅप जे तुम्ही म्हणता ते आपल्या यवतमाळ रेल्वे स्टेशनचं आहे. मी तुम्हाला वर स्क्रोल सुद्धा करून दाखवतो आणि स्क्रोल करून दाखवल्यावर तुम्हाला इथं दिसत असेल हे आहे नागपूर डिव्हिजन सेंट्रल रेल्वे इनवाईट एक्सप्रेशन असं वगैरे आहे, पण ते आपल्याला महत्त्वाचं नाही आहे. आणि ते तुम्हाला इकडं दिसत असेल काही या पद्धतीनं. आणि हो, याच्यामध्ये थोडंसं दाखवण्यामध्ये मला चुकीसुद्धा होऊ शकते. तर जे कोणी टेक्निकल नॉलेज जे इंजिनियर सिव्हिल इंजिनियर वगैरे आहे ज्यांना मॅप रीडिंग वगैरे येते त्यांनी हे नक्की सांगावं. तर आता सगळ्यात आधी मी तुम्हाला इथे 2 मॅप दिसत असेल तर एक बहुतेक कळमचा आहे. हे बघा हा जो मॅप आहे हा हे बघा कळम स्टेशन यार्ड हा कळमचा आहे आणि आपल्यावाल्या यवतमाळचा याच्यानंतरचा जो आहे हा आपल्या यवतमाळचा आहे. हे बघा मी तुम्हाला झूमसुद्धा करून दाखवत आहे. यवतमाळ स्टेशन क्रॉसिंग आणि काही या पद्धतीनं तुम्हाला हे जे आपलं यवतमाळचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याचा जो तुम्हाला मॅप दिसत असेल. आणि हो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनचं जे आपलं यवतमाळचं रेल्वे स्टेशन आहे त्याचा जो मेन रोड आहे तो मित्र हो कोणता असणार आहे तुम्हाला सांगतो. जो बायपासचा जो रोड आहे तोच मेन रोड असणार आहे. या मॅप थ्रू आपल्याला ते आता कन्फर्म झालेलं आहे. तर तुम्हाला दिसत असेल काही या पद्धतीनं हा मॅप आहे. आता मी याला थोडंसं जे आहे तुम्हाला माझ्या भाषेत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो, कारण मला तर तेवढं याच्यातलं टेक्निकल नॉलेज नाही आहे. पण मी तुम्हाला जेवढं होईल तेवढं यातून समजून सांगण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करतो. जर काही चुकलं असलं तर कृपया मला माफ करायचा, कारण मला खरंच यातलं जास्त नॉलेज नाही आहे, टेक्निकल नॉलेज एवढं नाही आहे. तर बघा हा काही या प्रकारे इतका मोठा मॅप आहे आणि तुम्हाला हे जे मॅप आहे ना MIDCची पूर्ण जागा रेल्वे स्टेशनच घेरून घेते असं म्हटलं तरी चालते. आता तुम्हाला सगळ्यात आधी तर मी ते क्वार्टर्स दाखवतो जे आपल्यावाल्या हायवेनं बनलेले आहे. जे आर्नी आणि दारव्याला जोडणारा जो मधातला बायपास आहे तिथं जे रेल्वे स्टेशन आहे तिथं जे तुम्हाला क्वार्टर्स दिसत असेल हे बघा हे जे रोड तुम्हाला सगळ्यात आधी तर मी दिसून देतो. इकडून वर्ध्याकडून आली रेल्वे वर्धा एंड दिसत आहे, तिकडून वर्ध्याकडून येईल म्हणजे कळमकडून येईल. आणि जो ग्रीन लाईन मी आता ओढलेली आहे तो जो आहे आपल्याला बायपास असणार आहे आर्नी आणि याला जोडणारा. आणि जे क्वार्टर्स तिथे लिहून दिसत होतं तर हे वाले क्वार्टर्स आहेत. थांबा मी याला थोडंसं आहे ना मोठी स्क्रीन करून दाखवतो तुम्हाला. तर यवतमाळकर हे बघा हे जे क्वार्टर्स तुम्हाला लिहून दिसत आहे बघा 1 2 3 4 क्वार्टर्स, त्यानंतर गार्डन. तर जे क्वार्टर्स आणि गार्डन आहे मित्र हो ते जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ना आता की ते वाले हां, तर हे वाले जे आहे मित्र ते वाले क्वार्टर्स आहे जे तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर. तर ते वाले क्वार्टर्स हेच आहे जे मॅपमध्ये आपल्याला क्वार्टर्समध्ये लिहून होतं ते. आणि रेल्वे स्टेशन क्रॉस केल्याच्या थोडंसं समोरच तुम्हाला इथे एक मदत हे दिसत असेल. हा एक रस्ता आहे रेल्वे स्टेशनच्या मधातून जाते आणि एक नालासुद्धा आहे ज्या नाल्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. तो या पद्धतीनं काही तुम्हाला हा रोड जो दिसत आहे हा बाजूचा रोड आहे आपला हायवे. आणि त्याच्यानंतर थोडंसं तुम्ही समोर आले की इकडच्या साईडला एक जो छोटासा असा आपल्याला जो ब्रिजसुद्धा आहे मेन रोडला तुम्हाला माहिती आहे जोडणारा ब्रिजसुद्धा आणि मधात एक नालासुद्धा आहे. त्या नाल्याचं सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल मधात जे दिसत आहे तो नालासुद्धा आहे. आणि एक जो तिरपा ब्रिज आहे ज्या ब्रिजचं सुद्धा मी तुम्हाला काम दाखवलं होतं
लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं होतं आपण, जेव्हा दारवा दिग्रसच्या घाटातलं जे आपण काम दारव्याच्या घाटातलं काम दाखवलं होतं. तर हे बघा, तो हा वाला ब्रिज आहे जो तुम्हाला दाखवला होता, जो म्हटलं होतं मी सरळ नाही तर तिरपा ब्रिज आहे. आता मला हे स्पष्ट करताना खूप जास्त किचकट होत आहे, पण तुम्ही समजून जात असेल, जे जुने सबस्क्रायबर्स आहे ज्यांनी हे क्लिप्स पाहिल्या होत्या त्यांना हे समजून जात असेल. हे आहे मित्र आपल्याला आर्णी आणि दारव्या जो रोड आहे त्याला जोडणारा जो मदत बायपास आहे, तिथं या ब्रिजचं काम चालू आहे. आणि यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या आधीच जे आहे आपलं आर्नी रोड आहे ना, आर्नी रोडच्या सम्राट धाबा आहे तिथं, त्याच्या खाली एक आहे ना असा एक RUB बनणं चालू आहे. इथं मोठे मोठे ब्लॉक जे दिसत आहे तुम्हाला, हे पूर्ण कव्हर राहील आणि खालून अशी रेल्वे जाणार आहे. आणि इकडल्या साईडला तुम्हाला दिसत असेल हे ड्रिलिंग वगैरेचं काम चालू आहे. तर पूर्ण आर्नी रोड जे आहे पूर्ण फोडणं चालू आहे आणि तिथून एक RUB राहील, म्हणजे पूर्ण असेच 2-3 ब्लॉक्स जे समोरच्या साईडला सुद्धा पडणार आहे. आणि तुम्हाला दिसत असेल ते ग्रीन मॅटिन, तर त्या ग्रीन मॅटिनपर्यंत मित्र हो पूर्ण जे आहे हा RUB असणार आहे. आता त्याच्यानंतर आपण यवतमाळचं रेल्वे स्टेशनसुद्धा पाहिलं. आता आपण आलेलो आहे दारव्याच्या घाटाच्या आधी, एक्झॅक्ट आधी. आणि त्याच्या आधी तुम्हाला दिसत असेल इथे सुद्धा काही या प्रकारे एक ब्रिज राहणार आहे, इथे सुद्धा एक RUB राहणार आहे. आणि या ब्रिजचं काम काही या पद्धतीने चालू आहे. मी झूम आउट करून दाखवतो. हे सुद्धा आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, म्हणून तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओज आधीचे सगळ्यात आधी पाहून घ्या, त्याच्यानंतरच तुम्हाला नॉलेज समजेल. तो तुटल्या रोड तुम्हाला दिसत असेल, तर तो या ब्रिजवरून असा ओव्हर होऊन तिकडल्या साईडला सरळ जाईल आणि खालून तिथून अशी आपली रेल्वे येणार आहे. आता आपण पलीकडच्या साईडला सुद्धा थोडंसं जाणार आहोत. इकडच्या साईडचं तो सध्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तो ब्रिज पाहिला आपण आणि तुम्हाला इकडे हे रेल्वे लाईन दिसत असेल. ही रेल्वे लाईन एकदम मस्त स्मूथ अशी आहे. याच्यावरून तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर रेससुद्धा करू शकता. इतकी म्हणजे सिंपल असा रोड बनवलेला आहे, खूप चांगला रोड तिथपर्यंत बनलेला आहे. त्यानंतर दारव्याच्या घाटामध्ये काही या प्रकारे ब्रिज वगैरेचं काम चालू आहे. हा सुद्धा आपण अपडेट पाहिलेला आहे. तर ज्यांनी हा अपडेट पाहिलेला आहे तिथून स्किप वगैरे करू शकता. आणि हो, व्हिडिओ लाईक नसेल केलं तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, जे तुम्हाला मी आता पलीकडच्या साईडनं वरून जे तुम्हाला ब्रिजचे हे कॉलम दिसले, ते बघा तिकडून आपण ते ब्रिजचे कॉलम पाहिले होते. आणि हे बघा काही या पद्धतीने इकडच्या साईडने या ब्रिजचे कॉलमचं काम काहीतरी सुरू आहे. आणि हा जो ब्रिज आहे हा खूप मोठा ब्रिज असणार आहे आणि हा मेजर ब्रिजपैकी एक असणार आहे, जो आपल्या दारव्याच्या घाटात बनत आहे. दारव्याच्या घाटात असे 2 ते 3 मोठे मोठे ब्रिजेस असं तुम्हाला दिसणार आहे. हा सुद्धा दारव्याच्या घाटातला जो आहे ब्रिज आहे, जो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. त्यानंतर मित्र, जे तिवसा गाव आहे, बहुतेक त्या गावाचं नाव तिवसाच असायला पाहिजे. तर तिवसाच्या मागच्या साईडला सुद्धा काही या प्रकारे मोठ्या ब्रिजचं काम चालू आहे. जर कोणाला जर हे माहीत असेल कुठचं आहे, हे गावाचं नाव कोणतं आहे, तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की करेक्ट करा. आणि हे ओल्ड क्लिप आहे, आपण जेव्हा दारव्याचा व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमधली ही क्लिप आहे. पण तुम्हाला एक आयडिया यावी दारव्यापर्यंतचा रोड कसं काम सुरू आहे त्याची आयडिया यावी म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर दिवसाच्या आधी काही त्या पद्धतीने चालू आहे. आणि दारव्याच्या 3 ते 4 किलोमीटर आधीच एक आहे ना पुन्हा RUB असणार आहे. खालून जे आपली ROB असणार आहे, रेल्वे वरून जाईल आणि ज्या नॉर्मल गाड्या त्या खालून येणार आहे. तर काही या पद्धतीने इथल्या सुद्धा ब्रिजचं काम चालू आहे. आणि हा ब्रिज बहुतेक आतापर्यंत तर कंप्लीट झाला असेल, कारण मला आठवते काही 1 ते एखादं वर्ष झाले असेल मी गेलो नाही. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे हे शकुंतला रेल्वे स्टेशन आणि इथेच दारव्याचं रेल्वे स्टेशन असणार आहे. तर दारव्यापर्यंतचं जे आहे अप टू डेट मी आपल्या चॅनलवर आतापर्यंत कव्हर केलेलं आहे. आणि आता मी पुन्हा कळंबपासून ते यवतमाळपर्यंतचं एक पूर्ण अपडेट देणार आहे. सगळ्यात आधी तुम्हाला टनलचा अपडेट देईल, त्याच्यानंतर कळंबला जाईल, कळंबपासून ते यवतमाळ रेल्वे स्टेशनपर्यंत जितकंही काम झालेलं आहे ते सर्व सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याच्यानंतर आपण यवतमाळच्या समोर दारव्यापर्यंतचं काम पाहू, ठीक आहे. तर त्याआधी ते सगळं काम आपण पाहण्याचा प्रयत्न करणार. याच्यात आपले 4-5 महिने पण निघून चालले जाईल. तर प्रयत्न करेल मी तुम्हाला दिवसाचे 1 ते 2 व्हिडिओज देण्याचा. तर जेव्हा मी दारव्याचा व्हिडिओ शूट केला होता तेव्हा माहिती आहे का, इथं प्लॅटफॉर्म्सचं सुद्धा काम सुरू होतं काही या पद्धतीनं. मला माहिती आहे माझी सांगण्यात कुठं गडबड झाली असेल. जेव्हा मी तुम्हाला मॅप ओपन करून दाखवला तेव्हा खूप जास्त कन्फ्यूज झाला असेल. तर हा मॅप मी यवतमाळच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन तुम्हाला तिथे याचा मोठा एक असा कागदाची प्रिंट काढून घेऊन जाईल मी. आणि तिथे तुम्हाला A to Z अशी डिटेल दाखवण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा तुम्हाला तो मॅप समजून येईल, आहे का नाही. आणि त्याच्यानंतर जर यातला कोणता पार्ट तुम्हाला समजला नाही ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि दारव्यापर्यंतचं जे काम जेवढं मला माहिती आहे तेवढं मी केलेलं आहे. आणि माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला दाखवतो. मी जी स्क्रिप्टिंग रेडी केली स्क्रीनवर 0.6 टाकतो, हां, म्हणजे तुम्हाला पूर्ण दिसून यायला, आहे का नाही. तर हे बघा, हे जे पूर्ण माहिती आहे ना मित्र, काही या प्रकारे तुम्हाला दिसत असेल. यामध्ये मी पूर्ण माहिती जी आहे ते घेतली होती. आणि यामध्ये मी जे आपलेवाले प्रवीण भाऊ यांची वगैरे क्लिप्स वगैरे यूज करणार होतो, पण त्या घेतल्याच नाही, कारण त्या दाखवण्याचा काही अर्थच नव्हता, म्हणून कोणाच्या क्लिप आपण घेतलेला नाही आहे. यामध्ये मी तुम्हाला कळंब, टनल, तळेगाव, एलिमेंट मॉल आणि यवतमाळ रेल्वे स्टेशन, दारवा घाट, तिवसाचं काम, दारव्याचं स्टेशन एवढं पूर्ण माहिती दिलेली आहे याच व्हिडिओमध्ये.
म्हणजे टेक्निकल नॉलेज तर पूर्णच होती, जसं आर-यू-बी टनल किती आहे, किती किलोमीटरचा रस्ता आहे, किती खर्च आहे, हे तर होतंच. पण महत्त्वाचं जे काम होतं ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. पण मित्र हो, याच्यानंतर जे पुसदचं काम येते ना, पुसद रेल्वे स्टेशन, पुसदच्या टनलचं काम, सोबतच नांदेड रेल्वे स्टेशन, तर इकडचे जे आहे ना पूर्ण माहिती माझ्याकडे होती नाही, म्हणून आपण ते या व्हिडिओमध्ये ॲड करू शकलो नाही, त्यासाठी मला माफ करा. पण मी जेवढे हे पॉईंट्स काढले होते तेवढे हे केलेलं आहे. आणि हो, जे तुम्ही म्हणत होते तुम्हाला जर माहिती, तर हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल, हे पूर्ण माहिती मी गॅदरिंग केली होती, ChatGPTवर केली होती एक स्क्रिप्टिंग रेडी करायसाठी. तर मी यामध्ये किती सोर्सेस यूज केले, तर यामध्ये मी सगळी माहिती जे ट्रस्टेड जागेवरूनच घेतली आहे, जसं सरकारी टेंडर, नोटीस, कामाचे जे कागदपत्र असते, जे RVNL म्हणजे सेंट्रल रेल्वेची माहिती, न्यूज मीडिया रिपोर्ट्स आणि प्रगती अपडेट्स जे सरकारला द्यावं लागत असते, जे कॉन्ट्रॅक्टर असते त्यांनी घेतलेले. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी आणि जे बॅकग्राऊंड आर्टिकल वगैरे असते, जसं टाइम्स ऑफ इंडिया झालं, इंडियन रेल्वेची वेबसाईट झाली, विकिपीडिया झालं, आणि अशा असंख्य अशा वेबसाईट्स आहे ज्याच्यावर मी ही माहिती घेतलेली आहे. या सगळ्या माहिती मी यावाल्या इतक्या साऱ्या सोर्सेसवरून घेतलेली आहे. आता तुम्हाला काय सांगू, यामध्ये अर्ध्या लिंक्स तर तुम्हाला इथे दिसत असेल, आणि काही अर्ध्या लिंक्स हे बघा, काही या प्रकारे इथं एंड होणार नाही, इतक्या साऱ्या वेबसाईट्सवरून मी हे माहिती काढलेली आहे. तर ह्या सगळी माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला वाटत असेल की मी ही सगळी माहितीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे, तर तुम्ही मला कमेंट, या सगळ्या सोर्सेसची लिंक तुम्हाला देईल, जेणेकरून तुम्ही ऑफिशियली ही माहिती व्हेरीफाय करू शकता. पण मी कमीत कमी 60 नाही म्हणतात, पण 20 ते 25 वेबसाईट्सवर हे पूर्ण माहिती घेतलेली आहे, आणि तेवढी माहिती तुम्हाला सुद्धा शोधणं कठीण होईल, म्हणून मी एका व्हिडिओमध्ये मर्ज केली, आणि त्याच्यामध्ये मला ब्लू प्रिंट वगैरे सुद्धा मिळाला, एका सबस्क्रायबर्सनेच दिला आपल्यावाल्या. तर खूप खूप धन्यवाद. या सर्व सोर्सेसची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला लिंक मागजा, मी तुम्हाला हे सगळ्या लिंक्स देऊन देईल, जेणेकरून तुम्ही माहिती व्हेरीफाय करू शकता. माझं काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये सांगण्यात तर मला माफ करावं. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करावं अशाच प्रकारच्या आपल्या यवतमाळच्या व्हिडिओसाठी. आणि मी लवकरच आता फिरायला जाणार आहोत थोडासा, तर 5 ते 10 दिवसासाठी जाणार आहे, तर होऊ शकते तुम्हाला मधात 1 ते 2 व्हिडिओ येईल नाही, पण रेल्वेचे व्हिडिओ येईल नाही, पण तुमच्यासाठी व्लॉग्स मी नक्की टाकणार आहोत. मी जाणार आहोत खाटूश्याम आणि राजस्थान फिरायला. जानेवारीत जाईन, त्याच्या आधी तुम्हाला टनल गिनलचं काम तुम्ही दाखवूनच देईन, पण जाईन तर तुमच्यासाठी स्पेशल तिचे ब्लॉग सुद्धा येणार आहोत. म्हणून व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, इथे QR दिसत असेल, पैसा भेजो गाईच, ड्रोन घ्यायचा आपल्याला.